फलंदाजी स्वीकारले गावदेव वेले संघाच्या संघनायक भावेश याने आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले नील एंटरप्राइजेस टेंबोल या संघाला. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज निलेश, नॉन स्ट्रायकरला भावेश. आकाश मुकादम खारवा यांच्याकडून दोन्ही संघामधील फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक केली, 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळी मात्र फुलटा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाते डीप कव्हर मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दणदणीत चौकार. पाहू शकता कशावर फटका खेळलेला आहे. फुलटा चेंडूचा उजव्या बाहेर आणि सुरेखरित्या पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. भावेश यांनी सांगितले की निलेशकडनं खूप अपेक्षा आहे या सामन्यामध्ये. नक्कीच मॅन इन्फॉर्म फलंदाज निलेश आपण पाहतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू संघाला आहे. पराभूत धूल या संघाने चालले होते. यावेळी मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी चेंडूची निवड खूप महत्वाची असते. इथे मात्र फलंदाजीची निवड चुकली होती. निर्धार चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेव वेले संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 11.
सुभाष दलाल मान्यवर कक्षामध्ये वळतोय, कारण मित्रांनो ज्यांचं आम्हाला नेहमीच जेव्हा जेव्हा स्पर्धा असते स्वराज चषक आणि आमचं तोलामोलाचं सहकार्य आम्हाला मिळते ते म्हणजे इंजिनियर प्रवीणजी चांगली मान्यवर कक्षामध्ये आहेत. आणि नेहमीच त्यांचे स्वर्गीय बंधू स्वर्गीय पंकज तांगडे यांच्या स्मरणार्थ यांनी यावर्षी सुद्धा आम्हाला सर्वतोपरी सहकार्य दिलेलं आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी या स्पर्धेचे वनमॅन शो विकेशन मात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी तांगडी इंजिनियर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आपण स्वर्गीय पंकज तांगडी खेळाडू कक्ष पाहतोय, तो त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य दिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते तेव्हा प्रवीण तांगडी यांच्याकडनं आम्हाला सर्वतोपरी सहकार्य मिळते. सो बॅक टू क्रिकेट नाव. तर प्रतीक पाटील येथे गोलंदाजी मार्कवर आपल्या स्पेल मधील पहिल्या षटकांसाठी. यावेळी मात्र दिशा फरकटली जाते. स्फेर चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईट चेंडूने अवांतर आणि अवांतर धावेने धावसंख्या पुरुष रिक्त धावसंख्या सिंगल निवडून होते ती 12. सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय टेंभोवली पक्ष वेल या दोन संघामध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे गावदेव वेल या संघाने आणि नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय टेंभोवली या संघाला. यावेळी अकोटपदा चेंडूला मेडिकल मध्ये टोलवलेला आहे. चेंडू जातो सीमा पार चौकार. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा फटका केलेला आहे. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. ताकदीचा वापर केला नव्हता, मात्र गॅप शोधली होती. प्लेसमेंट जबरदस्त होतं आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक कलात्मक चौकार. नक्कीच कंट्रोल पुलचा फटका आपण पाहिला होता. धावसंख्या 4 निवडून झालेली ती 16 धावा. याले हो 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 एवढा या आला रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 उचित पाटील घेऊन आला माझ्या मामाचा गगनचा युवा नेता आला. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता आणि बऱ्याच मी वाट पाहत होतो खरं सुभाष धुमाळ यांच्याकडून हे शब्द कधी येणार आहेत. नवज्योत सिंग सिंधूचा अंदाज आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ खरंच उडाया. धन्यवाद गवळी सर. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट कव्हर फटका आपण पाहतोय. कव्हर रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एका धाव समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 निवडून येते 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय गावदेव वेल विपक्ष नील एंटरप्राइजेस टेंभोवली या दोन संघामध्ये. विंदाजिंगामध्ये टेंभोवली संघाचा विचार केला तर चॅम्पियन ट्रॉफी नक्कीच या संघाने जिंकली होती. गावदेव वडगर संघाला पराभूत केलं होतं गोंदवली या मैदानावर. मात्र त्यानंतर या संघाचं हवं तसं प्रदर्शन पाहायला मिळालं नाही. फक्त एकाच चषकावर या संघाला समाधान मानावं लागले आहे. अतिशय चांगली फलंदाजी निलेश करतोय आणि भावेश यांनी सांगितलं होतं की प्रत्येक सामन्यामध्ये राजनकडनं आम्ही अपेक्षा करतो, पण या सामन्यामध्ये आम्हाला जी अपेक्षा आहे निलेशकडनं जास्त अपेक्षा आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंचांचं वाढचं खेळतोय, कारण आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जातोय. धावसंख्या सिंगल निवडून होते ते आपण पाहतोय 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रतीक पाटील. यावेळी अकोटा चेंडू हवेमध्ये अल्ताफ शेख खतरों का खिलाडी चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय दुसरा गावदेव वेल या संघाचा. न्यू बॅट्समॅन केतन मुकादम आपण पाहतोय चौथा क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. आता सामना करेल फलंदाज निलेश. येलो चेंडूला टोललेला आहे मिडविकेट रिझन मध्ये गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार नेत्रदीपक आकर्षक चौकार. ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याचा आहे असा
मैदान आपण पाहतोय कालच्या रजनीमध्ये केवनी संघा विरुद्ध या फलंदाजाने 38 धावा कुठून काढल्या होत्या आणि यावेळी मात्र चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र वाईड यॉर्कर अतिशय वेगवान चेंडू निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 28 आणि यापुढील येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक गुरुवर्य मार्गदर्शक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. मित्रांनो आपण पाहतात स्वराज्य चषक 2020 खारडी. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व मान्यवर व टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक आहेत या सर्वांचं मी या स्पर्धेचे वन मॅन शो विकिशेट म्हात्रे त्याचबरोबर अबू स्पोर्ट खारडी व इगल खारडी यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात. एक चांगली सुरुवात म्हणता येईल सुभाष धुमाळ कारण फ्लड लाईट मध्ये हा सामना आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 50चा आकडा सहजगत्या पार होईल कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. कारण खेळपट्टीवर निलेश आहे त्याचबरोबर केतन आहे आणि अजूनही राजनला यायचं आहे. गोलंदाजीसाठी हर्षद येतोय. हर्षद यावेळी मात्र चांगला चेंडू आहे पूर्णपणे बीट केलेला आहे पूर्णपणे चकित केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही मिळाला. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. हर्षद अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज दोन्ही बाजूने टर्न करण्यामध्ये वाकबगार आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय हर्षद गोलंदाजी मार्कवर. हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे वळतोय टर्न होतोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी बघायला मिळते. दरम्यान डीएस ग्रुप सारंगाव संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कॉमेडी पॅनलसाठी आणि आयोजनासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. हर्षद जबरदस्त टर्न बघायला मिळतंय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आहेत. काय गोलंदाजी बघायला मिळते. ऋषी यांनी सांगितलं होतं की गोलंदाजीमध्ये हर्षद याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. भुलभुलला या गोलंदाजी जणू काही सर आपण पाहतोय की फलंदाज तिथे नाही आणि जणू काही हा खेळ यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये सध्या सुरू आहे. ऍब्सोल्युटली ट्रू कारण लागोपाठचे चेंडू अशा प्रमाणे गेलेले आहेत. भुलभुलैया चेंडू पडल्यानंतर इतके टर्न होतात. नक्कीच रवींद्र जडेजाची आठवण होते. आजकाल रवींद्र जडेजा सुद्धा चेंडू अतिशय टर्न करतोय वळवतोय. हर्षद पुन्हा एकदा शॉर्ट रनने गोलंदाजी करतोय. याला फटका खेळलेला आहे चेंडू हवेत आहे. जणू ते का बघायचं मात्र क्षेत्ररक्षक पण चेंडू दूर आहे. एका टप्प्याने चेंडू आणण्यात धन्यता पाळलेली आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने गावदेवी वेळेस संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी निलेशद्वारा केली होती मात्र या षटकामध्ये सुभाष धुमाळ धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे. धावसंख्येला खीळ लागलेली आहे. धावसंख्येला आळा बसलेला आहे. नक्कीच या षटकामध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे धावसंख्येला. 2 बाद 30 सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. हर्षद यावेळेला मात्र अराउंड ऑप्शन खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. बघाच काळलीच मर्दानी छाती दरार हाय त्याचा कुस्तीला साथ है शत्रूला मत है जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा विकी भाई आमचा. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहू शकता. जबरदस्ती केली होती चेंडूवाळांनी. जबरदस्ती करताना हा केतन मुकादम याच्या बॅटमधून निघालेला जबरदस्त षटकार. सुभाष धुमाळ मला असं वाटतं की पूर्ण राग त्याच्यावर काढलेला आहे. 3 चेंडू डॉट गेलेले होते आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारलं होतं. चेंडू डीप मिड विकेट सीमाच्या बाहेर गेला होता. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 36. नक्कीच केतन याचं नाव जरी मुकादम असलं
तरी मध्ये फटक्यामध्ये खूप दम होता आणि मिळतोय एक मॅक्झिमम. पहा हे आमचे समालोचक सुभाष धुमाळ. खूपच सुभाष धुमाळने प्रगती केलेली आहे. आमचे संदेश पाटील भिवंडीकर, नोलावटे निशांत पाटील, एक युवा समालोचक सुद्धा प्रतिभान समालोचक आहेत. आमचे मॅन फ्रॉम पायेगावचे संदेश पाटील भिवंडीकर सुद्धा अतिशय चांगलं समालोचन करतायत. स्ट्रॉंग मॅन आहेत. हर्षद पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ जातोय तो मिड ऑफरनं डीप मिडॉलला एकच धाव मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला नाहीये कारण कुठल्याही प्रकार धोका पत्करण्यास तयार नाही जोडी. एक धाव मिळते आणि षटक पूर्ण होते इशारा करतात आमचे पंच प्रदीप तांगडी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते अजूनही चांगली धावसंख्या आहे 37 आणि याचप्रमाणे धावसंख्या जमवली तर 50चा आकडा पार होऊ शकतो आणि 50चा आकडा जर पार झाला तर मात्र एक संघर्ष बघायला मिळू शकतो. पण हे विसरून चालणार नाही की नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच मात्र फ्लड लाईन्स मध्ये एक संघर्ष नक्कीच पाहायला मिळू शकतोय. गवळी सर आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ समान ताकदीचे संघ असं म्हटलं तर वागवड ठरणार नाही. कारण दोन्ही संघाने या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 2/37 पण एक मात्र अजून चांगली स्थिती म्हणता येईल कारण आज गावठी वेळी संघाची आतापर्यंत गावठी वेळी संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. खास करून अक्षयाने खूप लक्ष वेधून घेतलेलं आहे. मी सातत्याने त्याला सांगितलेलं की कॅरेबियन बेटाचा अंदाज आणि त्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे अक्षयाने. नक्कीच अक्षयला पाहिल्यावर मात्र मला वेस्ट इंडिजच्या हेट ची आठवण येते ज्याप्रमाणे हेअरस्टाईल आहे. पण मी कॅरेबियन बेटाचं त्याला नाव दिलंय. कॅरेबियन बेटाचं नाव दिलंय आहे पण त्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केलेली आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आपण कारण कॅरेबियन बेटावर गोलंदाज तोफखाना. पहिली 2 दशकात जवळपास क्रिकेटवर त्याने अधिराज्य गाजवलं. वर्ल्ड कप 1975 आणि 1979 दोन्ही वर्ल्ड कप त्याने जिंकले होते सलग. फक्त भारताने त्यांची हॅट्रिक थांबवली होती कुठेतरी. कपिल देव यांनी हॅट्रिक थांबवली होती. जाऊया पुन्हा मैदानावर कारण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 37 2/37 खेळण्यासाठी सज्ज होईल केतन मुकादम. यावर मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर डीप मिड विकेटला केतन मुकादम याची खेळी संपुष्टात. पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता. ताकद झोकता आली नव्हती. सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती आणि काव कॉर्नर रिझर्व मध्ये अल्ताफ शेख यांनी चांगल्या झेलची समाप्ती केलेली आहे. अगदी बरोबर सुभाष धुमाळ. जेव्हा चेंडू उजव्याच्या बाहेर जातो आणि अशा चेंडूला तुम्ही जेव्हा खेचून मारता तेव्हा ताकदीचा वापर हा खूप करावा लागतो तरच तुम्ही बाउंड्री क्लिअर करू शकता. या ठिकाणी टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. ताकदीचा वापरही चांगला झालेला नव्हता त्यामुळे मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही आणि केतनची खेळी संपुष्टात आलेली. आता मात्र खेळण्यासाठी येतोय की मॅन राजन थळे. स्ट्राईकवर मात्र निलेश आहे. गोलंदाजीसाठी मोनिश. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर निलेश याची खेळी सुद्धा संपुष्टात. महेश वीज अंगी लखलखे जाचा तो मर्द मराठा तेज माती चमकते जाचा तो मर्द मराठा भीमरूपी महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. बॅक टू बॅक 2 धक्के दिला त्यामध्ये हॅट्रिक वर आहे तो मोनिश. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय.
चांगल्या स्थितीमध्ये असताना मात्र या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहते मोनिशास. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 37 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजन खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. याला मात्र अपील केलं जात आहे पायचीचं. पंचांना कुठल्या प्रकारे प्रभाव नाही, पंच लेगबाईचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 38. सुभाष धमाणी या षटकामध्ये काय ती धावसंख्या थांबलेली आहे, कारण आता पण जर 3 चेंडू टाकून झाले आहेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे. आणि नक्कीच त्याचं कारण आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केले होते गोलंदाजाने. एक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज मोनिश अनिकेत आलेला आहे. यावेळेला मात्र टर्न बघायला मिळालेला आहे. काय टर्न बघायला एक क्षण असं वाटलं आणि शेवटच्या क्षणी मात्र अनिकेत यांनी द्विधा परिस्थितीमध्ये डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. चेंडू असं वाटत होतं की डाव्या स्टीवर आणि टर्न होते आणि उजव्या स्टीच्या बाहेर निघून गेलेला आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू खूपच वल्ला होता. नक्कीच फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. किफायती गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये. मोनिश यावेळेला एक चांगला फटका आहे, मात्र जागा जी निवडली ती चुकीची आहे, कारण क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आणि 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 39. मला वाटते षटकातला शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका जर लागला तर 45+ एक चांगली धावसंख्या ठरू शकते. नक्कीच एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल गावदे वेल या संघाला. आणि तगडा फलंदाज आपण पाहतोय तो स्ट्राईकला राजन थोले. मित्रांनो, आपण हा सेमीफायनलचा सामना पाहतोय गावदेवी वेळे विरुद्ध नील एंटरप्राइजेस टेंभुर्णी. 2 संघामध्ये. मोनिश यावेळेला मात्र चेंडू वळतोय, टर्न होतोय, षटकही पूर्ण होत आहे. काय गोलंदाजी हाताळले षटकामध्ये, कारण स्लॉग ओव्हरचं षटक होतं. 2 फलंदाज बाद केले आहेत आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी. नक्कीच किफायती गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज जणू काही कंजूस मारवाडी बनला होता. लेग बायच्या रूपाने 1 धाव आणि 1 धाव आपण पाहतोय. अशा प्रकारे 2 धावा आणि 2 फलंदाजांनी बाद केलं होतं. मी श्री गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर धनंजय अशोक तांगडी यांना विनंती करतो की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे वनमॅन शो विकी शेठ म्हात्रे, त्याचबरोबर अबू स्पोर्ट खार्डी आणि इगल खार्डी यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. श्री गणेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर धनंजय अशोक तांगडी, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. शेवटच्या षटकामध्ये. म्हणूनच मित्रांनो, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातं. क्रिकेट म्हणजे काय तर मित्रांनो, फलंदाजाने चांगली फलंदाजी करायची असते, ठेवणीतले फटके खेळायचे असतात आणि एक समोर मोठं लक्ष ठेवायचं असं, यालाच म्हणतात क्रिकेट. यावेळी गोलंदाजाने मात्र जी गोलंदाजी जी काय अस्त्र असतात त्याचा वापर करायचा आणि फलंदाजाला नामोहरण करायचं आणि मात्र आपलं कला कौशल्य दाखवायचं आणि एक अत्यंत चांगलं सादरीकरण करायचं क्रिकेटमध्ये, यालाच म्हणतात क्रिकेट. याउलट क्षेत्ररक्षकाने सुद्धा क्षेत्ररक्षण करायचं आणि नक्की जॉन्टी रोडचा आदर्श ठेवायचा, यालाच म्हणतात क्रिकेट. आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय, कारण मित्रांनो आम्हाला ग्राउंडसाठी ज्यांनी तोलामालाचं सहकार्य दिलेलं आहे त्यांचे विष्णू वाघे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. संपूर्णपणे सहकार्य त्यांनी आम्हाला केलेलं आहे. अजय तांगडी, आपण आपल्या शुभास यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विष्णू वाघे, चैतन्य खारखंडे, आपण कुठे असाल तर कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. चैतन्य खारखंडी पाये, विष्णू वाघे येत आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान अजय तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं, कारण
ग्राउंडसाठी संपूर्णपणे सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि सुसज्ज ग्राउंड आपण पाहतोय, त्यासाठी अपार मेहनत विष्णू वाघे यांच्या स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. नंतर मनोहर बसवंत यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. प्रसाद तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. मनोहर बसवंत यांचं सुद्धा ग्राउंडसाठी संपूर्णपणे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मनोहर बसवंत हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आणि आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे ऍक्टिव्ह मेंबर सुद्धा आहेत. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सुद्धा तोलामोलाचं सहकार्य आणि विशेष म्हणजे हे ग्राउंडसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर गणेश दळवी आपण याचे आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. चैतन्य खारखंडी पाये कुठे असतील तर आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. चैतन्य खारखंडी गणेश दळवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. अजय तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. गणेश दळवी यांनी सुद्धा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक अपार मेहनत घेतलेली आहे. त्यांचे स्वागत आणि सन्मान अजय तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. चैतन्य खारखंडी पाये आपण कुठे असाल तर आपण यायचं आहे, पण तोपर्यंत मात्र पंचांनी सामना सुरू करायचा आहे. स्वागत सन्मान होतच राहणार आहे, कारण मित्रांनो आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव. त्याचबरोबर ज्यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. बॅक टू क्रिकेट. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रतीक पाटीलला विथ हर्षद पाटील साजेन येतो गोलंदाजी मार्कवर. यावेळी केवळला चेंडूला दिशा दिलेली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये एका धावेसाठी. एका धावेने प्रतीक आपला अकाउंट ओपन करतोय. आव्हान ते 40 धावांचा सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 10ची सरासरी आहे आणि 10च्या सरासरीने ह्या धावा झळकाव्या लागतील नील इंटरप्राइजेस टेंबोली या संघाला. टॉपनर ऑन द ग्राउंड ना टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील अँड लाईन ना हार्ट ऑफ टेंबोली हर्षद पाटील. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम याच संघाचे नावे आहे, ज्याने 5 षटकांमध्ये तब्बल 115 धावा कुठून काढल्या होत्या आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमी याच संघामधील प्रतीक पाटीलचे नावे आहे, ज्याने 22 चेंडूमध्ये 85 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र चेंडूला मध्ये टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय केतन मुकादम. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. दोन्ही फलंदाज एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन करतायत आणि संघाची धावसंख्या बिनबाद 2. मला वाटतं सुभाष धुमाल हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण दोन्ही संघावर जर आपण नजर टाकली तर दोन्ही कंप्लीट टीम आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नक्कीच समान ताकदीचे दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका. हा हँडसम चेंडू लॉंग ऑफ वरून सीमापार षटकार. मातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून मातेच्या कणाकणातून शिवसैनिक काय शॉट खेळलेला आहे. ऑन दी अप ऑन दी राईटचा फटका. असा फटका खेळणं तितकं सोपं नसतं आणि लॉंग ऑफ क्लिअर केलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. नक्कीच पॉवरफुलचे षटक होता आणि नक्कीच फलंदाजाने हे हेरलं होतं की मिड ऑफ आपण जर बघितलं गौरीसरा वर उभा होता 30 सर्कलमध्ये आणि अगदी त्याच्या डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. मस्तक पे दस्तक. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझनकडे एका धावेसाठी सिंगल धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1 नडून झालेली ती 9 धावा. 40चं लक्ष्य आहे. बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील टेंबोली या संघाला अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी. साजन गोलंदाजी मार्कवर सामना करायला फलंदाज यावेळी हर्षद. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. मिड विकेट रिझल्ट मध्ये केतन मुकादम चेंडू झेपावतोय
तोपर्यंत अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि एकच धाव घेण्याची संधी एका धावीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. चांगली सुरुवात बघायला मिळते, एक सकारात्मक सुरुवात, कारण 40 धावसंख्येचा पाठलाग करताना आस्किंग रन रेट 10 धावांचा आहे. त्या अनुसरून एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते आणि नक्कीच त्या रन रेटला स्पर्शही केलेला आहे. 10 धावफलकर पाहायला मिळतात. यावेळी मात्र शप्रकसवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो यशाच्या हातामध्ये. अशा प्रकारे निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 10. ज्या सरासरीची आवश्यकता होती ती सरासरी गाठलेली आहे टेंबोली या संघाने. नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे, कारण 10ची सरासरी 40चं लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 10 धावा टेंबोली या संघाच्या. यंदा जगाचा विचार केला तर टेंबोली संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत धडक मारताना चषकावर नाव कोरलं होतं. आणि वेले संघाचा विचार केला तर वेले संघाने आखाडा ग्रुप आयोजित कारिवली ते त्या चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती, मात्र या संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. नक्कीच वेले संघाचा हिटमायर अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच हिटमायर अप वेले अक्षय गोलंदाजी मार्कवर. सामना करायला फलंदाज हर्षद पाटील. पण हे संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षयने प्रभावित केलेलं आहे. नक्कीच चांगलं आपली प्रदर्शन, वेशभूषा नाही तर गोलंदाजीने प्रभावित केलेलं आहे. नक्कीच चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलेलं आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पाहण्यामध्ये सुरू एक झेल आणि पहिला फलंदाज फेल. लाईन हार्ट ऑफ टेंबवली हर्षद पाटील याची केली संपुष्टात. मातीच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून एकच निभतोय नाद, आता एकच निभतोय नाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे झेल पकडला होता. कौतुक करावं लागेल, मागे जाऊन हा झेल पकडला होता क्षेत्ररक्षकाने. पहिला हात बसतोय टेंबोली संघाला. नवीन फलंदाजा रन मशीन ऑफ टेंबोली कुमार भोईर येतोय वन डाऊनला खेळण्यासाठी. अति सुंदर या ठिकाणी सुभाष धुमाळे सांगितले मागे जाऊन झेल घेतला होता, मात्र झेल जर सुटला असता तर आणखीन मागे जावं लागलं असतं. नक्कीच अक्षय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. सुरू असलेला सामना आपण पाहतोय टेंबोली विपक्ष वेले या दोन संघांमध्ये सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बिनालवरनं जितू भोईर यांनी या आयोजनाला या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, हो अप्रतिम फटका, अगदी कॅल्क्युलेट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 उचित पाटील घेऊन आला. पाल्या मामा ताग बनता युवा नेता आला. पाल्या मामा ताग. आज चांगले फटके खेळले असेल सुरुवातीपासून तुम्ही कॉमेंट्री करतात, पण मी तर म्हणेन शॉर्ट ऑफ द डे काय फटका खेळलेला आहे. कारण एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये हा फटका बॅकफुटला जाऊन फटका खेळणं, असा प्रकारचा फटका खेळणं तितकं सोपं नसतं. नक्कीच शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट गवळी सर आपण म्हणू शकू, कारण अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. अक्षय गोलंदाजी मार्कवर. सामना करायला फलंदाज प्रतीक टाझन ऑफ टेंबवली. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पूर्णपणे चकित बीट केलं होतं फलंदाजाला. या चेंडूवर मात्र हेटमायर वापसही करतोय. प्रेक्षकांना हा सामना लंबकाप्रमाणे बघायला मिळणार आहे. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या पाठीराखी मोठ्या संख्येने आलेले आहेत. यस, या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा
सचिव यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आपल्यास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय प्रतीकसाठी यायला मात्र अपुलम चेंडू पुन्हा एकदा पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मात्र टेंबोली संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि या पुढील चेंडू नक्कीच उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार फिट. नक्कीच मी या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेठ मात्रे त्याचबरोबर अबुस्फोर खार्डे यांच्या वतीने विनंती करतोय. महेंद्रजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे गावदेव वेले संघाने. अतिशय अनुभवी असे पंच आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत मध्ये आपण पाहतोय धर्मेंद्र तांगडी. धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा 40 लक्षाचा पाठलाग करताना नील एंटरप्राइजेस टेंबोली हा संघ. अक्षय गोलंदाजी मार्कवर सामनावीर फलंदाज कुमार भोईर. 14 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. अक्षय यांनी नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित कामगिरी केलेली आहे. अगदी बरोबर सुभाष. मला एक षटकार जरी लागलेला असता मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण अक्षयास. अक्षय गोलंदाजी मार्कवर सामनावीर फलंदाज कुमार भोईर. यावेळी मात्र खोलवर टाकण्याचा चेंडू चेंडूला मिडल मध्ये टोला डीप मध्ये शतक चेंडू झेपावतोय. चांगली शतक पाहायला मिळतंय मात्र थ्रो केला जात नाही आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. वेले इथून फुलाजी पाटील आणि मनोज पाटील यांच्याकडून गावदेव वेले संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमच्या कॉमेडी पॅनलसाठी आणि या आयोजनासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत म्हणजे निम्मा पल्ला पार केलेला आहे. 50-50 सामना, कारण निम्मा पल्ला पार केलेला. धावसंख्या झालेली 20 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 धावांची. दरम्यान आकाश मुकादम यांच्याकडून फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकारांची हॅट्रिक करता 777 777 777 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. कदाचित आकाश मुकादम यांचा हा लकी नंबर असू शकतोय गवळी सर. तर 2 षटकांची समाप्ती, नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 20 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून 20 धावांची आवश्यकता आहे. तर काय घडतंय आणि काय बिघडतंय, कुठल्या संघाची हार आणि कुठल्या संघाचे जज काय, मॅच की अगली कहाणी सुनते मॅजिकल व्हॉट्सअप मराठी डॉक्टर मोहेश्वर गवळी सर की जुबानी. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अतिशय उत्कृष्ट समालोचन मित्रांनो सुभाष धुमाळ, संदेश पाटील भिवंडीकर, निशांत पाटील यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. नो डाऊट जयेश तांगडे यांचा तर खूपच आभार आहे. वाले शॉट फ्लिक केलेला आहे चेंडूला डीप स्क्वेअर लेग सी मारेशीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाघाचं कालीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा, दोस्तीला साथ है शत्रूला मत है, जीव लगे जीवाचा, जीव लगे जीवाचा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाज प्रतीक याने. ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. आता मात्र आव्हान थोडं सोपं होतंय कारण 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 14 धावा. पण अजूनही सामना संपलेला नाहीये कारण गावदेव वेळे एक लढवय्या संघ आहे. 11 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा लाभ केलेला चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर लॉंग ऑन सीमा रेषेवर एक चांगला झेल. एक तुमार एक हमारी. शत्रूंचा माना उडवून झेंडा भगवा फडकविला, साऱ्या शत्रूंचा माना उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. फटका आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र फटक्यामध्ये ताकद झोपता आली नव्हती.
सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं गेलं. चांगल्या झेलची समाप्ती केलेली आहे. नक्कीच अतिशय चांगली धून या ठिकाणी आमचे डीजे मॅन यांनी लावलेली आहे. मित्रांनो 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि खरंच हिंदी स्वराज्य स्थापन केले. रयतेचा राजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून हिंदी स्वराज्य स्थापन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. राजन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, थंबल होतोय क्षेत्ररक्षक, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. अनिल कपूरचा एक खूप छान चित्रपट आहे, जीवन एक संघर्ष आहे, मात्र इथे बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. नक्कीच आणि संघर्षमय सामना आहे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विरेश यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये 38 धावांचे एक अतिशय फास्टेस्ट इनिंग पेश केले होते. तोच फलंदाज विरेश आता मात्र चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा राजन मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. याला फ्लिक केलेला आहे चेंडू, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना कुठल्याही संघाने जिंकला, कुठल्याही संघाच्या पाठीराख्याने मैदानात यायचं नाही. ही मुभा फक्त अंतिम सामन्यासाठी असणार आहे. लक्षात घ्यायचे दोन्ही संघाचे पाठीराखे तसेच इतर प्रेक्षक. सामना कुठल्याही संघाने जिंकला, कुठल्याही संघाच्या पाठीराख्याने मैदानात यायचं नाही. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. राजन यावेळेला मात्र चेंडू डाव्या स्टेजच्या अगदी काही इंच जवळून जातोय, पण मात्र पंचांचा इशारा येणार आहे वाईट बॉल, कारण आंतरराष्ट्रीय नियम आहे. सुभाष धुमाळ डाव्या स्टेजच्या जवळून काही इंच अंतरावर गेला तरी पंच त्याला शिक्षा करतात. एक अवांतर धाव मिळते. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण, प्रत्येक चेंडूला 1 धाव. यावेळेला सहजगती खेळलेला आहे चेंडू, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचा आहे. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. कालीच मर्दानी छाती दरार है त्याचा, दोस्तीला साथ है शत्रूला मत है, जीव लगे जीवाचा, जीव लगे जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा, विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. आता फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. महागडं षटक, कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश चांगली सांगतायत की 16 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच आणि एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय नील एंटरप्राइजेस टेम्पोले हा संघ. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स अपील केले जाते. कॉर्ड बिहाइंडचं जोरदार अपील केले जाते, धाव पूर्ण केली जाते. बाईचा इशारा पंच करतायत. षटक संपलेलं आहे. यस, आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नक्कीच एक सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि इन मीन 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र एक मॅजिक षटक हाताळायला लागेल हा सामना जरा वेले संघाला जिंकायचा असेल तर. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे. सामना मित्र म्हणेन सुभाष धुमाळ 80-20, 80% सामना हा झुकलेला आहे. तो नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या बाजूला आणि फक्त 20%, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे. आणि क्रिकेट सारखा बेभरोसाचा कुठलाही खेळ नाही. इथे मात्र एखाद्या सचिन तेंडुलकरची आवश्यकता आहे. नक्कीच गावठी वेले संघाच्या संघनायक अझरुद्दीनला, कारण 1993च्या हिरो कप मध्ये ॲडव्होकेट अनिल देवडीकर यांचं आगमन झालेलं आहे. आमचे भरत देवडीकर यांचे बंधू आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. अजिंक्य मडवी
आपलंही मी हार्दिक स्वागत करतोय. रोशन भालेकर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि अजिंक्य मडवी आमची ओम साईराम पालखी मंडळाचे अध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत. माजी सरपंच सुनीलजी केने यांचं आगमन झालेलं आहे आणि इंजिनियर मुरलीधरजी केने माजी सरपंच यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. विकीशेठ म्हात्रे त्याचबरोबर अबूस्फोट खाडे यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तसेच प्रेमनाथजी भोईर गोसाई आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तर 6 चेंडू आणि इन मिन 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अजिंक्य मडवी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी सुद्धा त्यांनी जोपासलेली आहे. नेहमी समाजकार्यात सुद्धा अग्रेसर असतात. मास्टर संघातून 40+ संघात ते खेळतायत आणि आमच्या पायगाव गावाचा जेव्हा सर्वोत्तम संघ होता रेग्युलर क्रिकेटचा त्या संघाचे सुद्धा ते उत्कृष्ट खेळाडू होते. तीन धावांची आवश्यकता आहे. पंच धर्मेंद्र तांगडी नो डाऊट एक उत्कृष्ट क्रिकेटर खारडी गावचे, शिवाय ते न्यू 40चे सहसचिव आहेत आणि एक लढवय्ये क्रिकेटर त्यांची ख्याती होती. पंच म्हणून काम पाहतात. नो डाऊट प्रदीप तांगडी जे आहेत ते एक ऑलराऊंडर आहेत. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. फायनल मध्ये धडक मारण्यासाठी नील एंटरप्राइजेसचा टेंबोडे या संघाला या अगोदर जेव्हापासून गोडसे संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि जर षटकार मारून जर विजय साजरा केला तर नक्कीच मित्रांनो आमचे निवेदन पायगावचे 40+ क्रिकेटर आणि उद्योगपती हेमंत भालेकर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल. मात्र षटकाराने विजय साजरा केला तर हेमंत भालेकर आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. यावर चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर एक चांगला झेल सॉफ्ट डिसमिसल. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 उचित पाटील घेऊन आला माझ्या मामाचा गगनचा युवा नेता आला. मित्रांनो काही क्षणातच काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे. ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव एक फलंदाजी बाद केलेला आहे. काने मी ट्विस्ट सुभाष जवळ बऱ्याचशा वेळेला असं असतं की षटकार मारणं सोपं असतं, पण ज्या वेळेला एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या असतात तेव्हा मात्र बऱ्याचशा वेळेला संघर्ष करावा लागतो. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. नक्कीच या स्पर्धेमध्ये वीरभजन कार्योल आणि जोगेश जुनालकर या 2 संघामधील सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अल्ताफ शेख आलेला आहे. यावर पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. काय मॅच आहे पाहूया आपण. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. याला म्हणतात लढवय्या संघ. आला आला रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 उचित पाटील घेऊन आला माझ्या
गमता युवा नेता आला बाल्या मामाचा गमता युवा नेता आला. आता आपण 3 चेंडू टाकून झाले. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. दे धक्का. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी हाताळतोय अनिकेत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत यांनी जणू काही दाखवून दिलेलं आहे प्रतिस्पर्धी संघाला की अभी भी पिक्चर मेरे बाकी आहे मेरे दोस्त. नक्कीच मित्रांनो, कधीही घाबरून जाऊ नका, कारण पर्वतातून उगम पावणारी नदी कधी कोणाला रस्ता विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मात्र ती समुद्राला मिळतेच, पोचतेच. तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच इन मिन 3 चेंडू आणि बरोबर इन मिन 3 धावांची आवश्यकता आहे. अल्ताफ सेफ खेळण्यासाठी सज्ज होणार आहे आणि नॉनस्टॉकर यांना उभा आहे आदित्य. अनिकेत याला मात्र फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो कव्हर कडे. 1 धाव मिळेल. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. वाट मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. टेंभोली विपक्ष वेले या 2 संघांमध्ये अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि सामना जर बरोबर सुटल्यास सुपर ओव्हर क्या बात आहे, कारण सुपर स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत याला अंधी अपत्यांना फटका खेळलेला आहे. पहिली धाव तिशी वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. वाघाचं काळीज मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. मॅच गवळी सर अतिशय उत्कृष्ट सामना आपण पाहतोय. कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. थंडी में भी गर्मी का एहसास. नक्कीच अनगावरनं अनिल गोणे याने हार्दिक शुभेच्छा. त्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच विकेशर म्हात्रे आणि अबुस्पोर्ट खाडे यांचं उत्कृष्ट आयोजन आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा एकेकाळी अनगाव या ठिकाणी नाईट मॅचेस ठेवायचो. अनिल गोणे आपलं मी खूप खूप स्वागत करतोय. आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत. मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. विकेशर म्हात्रे त्याचबरोबर अबुस्पोर्ट खाडे यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. या चेंडूमध्ये दडलंय काय, सुपर ओव्हर होतोय का की विजय संपादन करतोय तो टेंबोली संघ. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कार्यालय आणि जुना 2 संघांमध्ये सामना सुपर ओव्हर मध्ये गेलेला टाय सामना झालेला आहे आणि पाहूया दुसरा टाय सामना पाहायला मिळतोय का. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. नक्कीच गोलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 37 टाय सामने झालेले आहेत आणि कालचा जो दिवस होता, कालच्या दिवशी 2014 मध्ये इंडिया आणि न्यूझीलंड मधील टाय सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अनिकेत याला मात्र स्वीटचा फटका आणि याच बरोबर नील एंटरप्राइजेस टेंबावली संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन नील एंटरप्राइजेस टेंबावली. हार्ड लक गावदेवी वेळे. वाघाचं काळीज मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मित्रांनो मी दोघांचा विचार केला होता. प्रतीकचाही विचार केला होता आणि त्यानंतर मोनिशचा विचार केला होता, पण अंतिम षटक जे हाताळलं होतं मोनिश याने आणि या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले होते आणि फक्त आणि फक्त एकच धाव दिली होती.
तर मॅन ऑफ द मॅच मोनिश इज द मॅन ऑफ द मॅच. नील एंटरप्राइजेस संघाचा मोनिश उत्कृष्ट गोलंदाज यांनी स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, किफायती गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणीच आपल्या विजयाचा पाया रचला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया मित्रांनो, कारण मोनिश सर्वप्रथम ट्रॉफी जी आम्हाला समीर तांगडे यांनी स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचे स्वर्गीय बंधू अंकलेश तांगडे स्मरणार्थ राकेशजी मात्रे आपले शुभास्ते प्रदान करतायत. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर ते आम्हाला भूषण मडवी आणि राजेश मडवी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, ते मुरलीधरजी केने इंजिनियर माजी सरपंच गोरसई यांच्या शुभास्ते प्रदान केलं जात आहे. थांबायचं आहे पण भूषण मोनिश आपण यायचं आहे, मोनिश आपण यायचं आहे. मोनिश तिसऱ्या षटकापर्यंत तिसरं षटक झाल्यानंतर 3 षटकानंतर धावसंख्या जी होती 37, 3 षटकानंतर धावसंख्या जी होती 3 षटकानंतर धावसंख्या होती 37 समोरच्या संघाची. कदाचित शेवटच्या षटकामध्ये जर 12 किंवा 14 धावा पटकावल्या असत्या, कदाचित क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे, पण कदाचित तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. तर शेवटच्या षटकामध्ये जेव्हा चेंडू हातात सोपवला तेव्हा काय मनात आलं होतं? मला फुल कॉन्फिडन्स होता माझ्यावर. हा जो विजय साकार केलेला आहे हा कुणासाठी समर्पित करणार आहेस? टीम. सो वेल प्लेड मोनिश आणि बेस्ट लक फॉर फायनल. तर मित्रांनो आपण वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, कारण अंतिम सामना सुरू होणार आहे. तत्पूर्वी आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे.